आपल्या सांस्कृतिक अस्तित्वाचे शिल्पकार तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचार कार्यास विनम्र अभिवादन. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, गेल्या अनेक दिवसापासून ही जी व्याख्यान सिरीज बहुजन संघटकच्या माध्यमातून चालू आहे, खरं तर या सगळ्या आपल्या मित्र कंपनीचं आपण अगदी मनापासून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. आमचे मित्र सन्माननीय सर्वजितजी बनसोडे, ज्यांच्यामुळे ही आम्हाला संधी वारंवार भेटते आहे, ते राहुलजी खांडेकर, हर्ष स्थूल आणि सौरभ गाना, या सगळ्या तरुण टीमचं मी लातूरच्या एकूण आंबेडकरी समाज आणि परिवर्तनवादी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने अगदी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं कौतुक करतो. कारण त्यांनी ही जी परिवर्तनाची जी मोहीम सुरू केली आहे, ही मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये समाजाला उद्याची परिवर्तनाची दिशा दाखविणारी अशीच आहे. अलीकडच्या काळात तर प्रत्येक पुस्तकावर बाबासाहेबांनी लिहिलेले आहे. ही जी त्यांनी उपक्रम सुरू केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण बाबासाहेबांचे अनेक असे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांची नावं सुद्धा आपल्याला बाबासाहेबांचे क्रांतीलढे माहीत आहेत, बाबासाहेबांची ठराविक पुस्तकं माहीत आहेत, परंतु बाबासाहेबांची एकूण जी लेखन संपदा आहे, ही लेखन संपदा अजून बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी माहीत नाही. आणि ती माहीत करून देण्याचं काम ही सिरीज या टीमने सुरू केले. त्या टीमला मी धन्यवाद देतो. बाबासाहेबांनी जसं सामाजिक अंगानं लिहिले, बाबासाहेबांना आर्थिक अंगानं जसं लिहिलं, बाबासाहेबांची सामाजिक विषयावरची पुस्तकं आहेत, बाबासाहेबांचं आर्थिक विषयावर लेखन आहे, बाबासाहेबांचं धम्माच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये लेखन झालंय. परंतु राजकीय जे बाबासाहेबांचं लेखन आहे, हे लेखन मोठ्या प्रमाणामध्ये झालंय आणि त्या लेखनामध्ये अगदी मौलिक राजकीय क्षेत्रासाठी अगदी मौलिक विचार त्या एकूण ग्रंथामधून बाबासाहेबांच्या या ठिकाणी प्रस्तुत झालेले आहेत. त्या राजकीय ग्रंथामध्ये जी ग्रंथांची नामावली आहे, ती नामावली जरी आपण पाहिली तर बाबासाहेब या देशातील एकूण राजकारणाला, एकूण समाजकारणाला किती उंचीवर इंटरनॅशनल जागतिक पातळीवर नेऊ पाहत होते हे आपल्या लक्षात येतं. बाबासाहेबांचं राजकीय लेखन जर पाहिलं, साऊथ बरो कमिटी समोर सादरीकरण मताधिकार, सायमन कमिशनला निवेदन, सामाजिक परिवर्तनासह सत्य, ही स्वतंत्र पुस्तक आहेत. मी जी नावं सांगतो ती राजकीय क्षेत्रातली, बऱ्याच लोकांना ती नावं माहीत नाहीत. लोथियन कमिटीला निवेदन, मताधिकार, संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य, पाकिस्तान अथवा भारताची फाळणी, क्रिप्स प्रस्ताव, वृत्तपत्र निवेदन, रानडे, गांधी आणि जिना, गांधी आणि अस्पृश्यतेची मुक्तता, काँग्रेस आणि गांधी यांचे अस्पृश्याविषयी धोरण, सांप्रदायिक पेच प्रसंग आणि उपाय, कॅबिनेट मिशनचे प्रस्ताव, टीका व टिप्पणी, राज्य आणि अल्पसंख्याक, महाराष्ट्र एक भाषिक राज्य, केंद्रीय मंत्रिमंडळ राजीनामा पत्र, आणि आज ज्या पुस्तकावर मी बोलणार आहे ते पुस्तक आहे भाषावार प्रांतरचना काही विचार. बाबासाहेबांचं स्वतंत्र महाराष्ट्र एक भाषिक राज्य हे स्वतंत्र पुस्तक आहे. आणि आज जे आपण या ठिकाणी आपल्याशी चर्चेसाठी निवडलेलं पुस्तक आहे भाषावार प्रांतरचना काही विचार. एवढी एकूण ग्रंथसंपदा बाबासाहेबांची केवळ आणि केवळ राजकीय विचार प्रस्तुत करणारी आहे. बाबासाहेबांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाचा संबंध आणि भारतीय राजकारण अशा पद्धतीनं या ठिकाणी जोडलेलं आहे. म्हणून त्यांचं राजकीय लेखन बघताना त्यांचा जो हा खूप महत्वाचा एक निबंध आहे, भाषावार प्रांतरचना काही विचार, या पुस्तकामध्ये एकूण बाबासाहेबांची 6 प्रकरणं आहेत. बाबासाहेबांनी या विषयाची 6 प्रकरणं केलेली आहेत. अतिशय स्थूल पद्धतीने, अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने
या पुस्तकाची मांडणी झाली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्याला या पुस्तकाकडे बघावं लागतं. कुठल्याही प्रकारची भावनिकता, कुठल्याही प्रकारची काल्पनिकता, कुठल्याही प्रकारचा पाल्लाळीपणा आपल्याला या ठिकाणी या विषयाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगता येणार नाही. अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने माझ्या हातामध्ये मी घेतलेली जी टिपणं आहेत, ही टिपणं अगदी 30 ते 35 मिनिटामध्ये मी आपल्यासमोर या ठिकाणी ठेवतो आहे. खरं तर या पुस्तकाचा जेव्हा आपण विचार करतो तर डिसेंबर 1955 हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झाले. हे पुस्तक त्यांचं डिसेंबर 1955 प्रकाशित झाले. भाषा हा शब्द या ठिकाणी असल्यामुळं भाषेच्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण मागचा इतिहास पाहत असतो तेव्हा त्या इतिहासाला पूर्वपीठिका असं म्हटलं जातं. आणि म्हणून या विषयाची, या पुस्तकाची, या निबंधाची पूर्वपीठिका जर आपल्याला पाहायची असेल तर आपल्याला खूप महत्वाची माहिती या पुस्तकाच्या निर्मितीच्या पाठीमागची या ठिकाणी बघायला मिळते. नव्या भाषावार प्रांत रचनेच्या बाबतीत, राजकीय चळवळीच्या संदर्भात आणि 1953 मधील आंध्र प्रदेश या नवीन राज्याच्या निर्मितीच्या संदर्भात हा जो बाबासाहेबांचा निबंध आहे, मी शेवटपर्यंत त्याला निबंधच म्हणणार आहे, हा जो बाबासाहेबांचा निबंध आहे तो अतिशय महत्वाचा आहे आंध्र प्रदेश या नवीन राज्याच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये. कारण मद्रास प्रांतातील उत्तरेकडील 16 तेलुगू भाषी जिल्ह्यांना एकत्र करून ही निर्मिती झालेली होती. डिसेंबर 1953 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी राज्य पुनर्रचना आयोग निर्माण केला. त्याचे चेअरमन होते फाजल अली आणि या आयोगाने आपला अहवाल 1955 मध्ये सादर केला आणि त्याच वेळी पार्लमेंटमध्ये या विषयावर चर्चा होती. या पुस्तकाची निर्मिती कशी झाली आहे बघा. या पुस्तकाचा मागचा जो पुस्तक निर्मितीच्या मागची जी भूमिका आहे, जी पूर्वपीठिका आहे, ती पूर्वपीठिका कशी आहे बघा. आणि या विषयावर, या अहवालावर पार्लमेंटमध्ये चर्चा होती आणि या चर्चेला नेमके बाबासाहेब उपस्थित पार्लमेंटमध्ये नव्हते. बाबासाहेबांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे, बाबासाहेबांची प्रकृती ठीक नसल्यामुळे बाबासाहेब त्याच्यामध्ये सहभागी झाले नव्हते. आणि बाबासाहेब तर म्हणतात हा भाषावार प्रांत रचना यावर चर्चा होत्या, या आयोगानं त्या ठिकाणी चर्चा घडवून आणल्या पार्लमेंटमध्ये आणि मी तिथे उपस्थित नाही, तेव्हा हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मी या ठिकाणी थंड बसणं योग्य नाही. हा ज्वलंत विषय आहे, माझ्या दृष्टीनं इतका महत्वाचा आहे की या विषयावर न बोलणे किंवा या विषयाला मी बगल देऊन पुढे जाणे माझ्याने शक्य होऊ शकत नाही किंवा या विषयाला मी बगल देऊ शकत नाही. त्यासाठी भाषावार प्रांत रचना जरी आवश्यक असली तरी हा प्रश्न अत्यंत थंड डोक्याने युक्तिवादाच्या बळावर सोडवला गेला पाहिजे. परंतु हे पुस्तक इतकं महत्वाचं आहे. हे मी पुस्तक खूप दिवसापूर्वी वाचलेलं होतं आणि जेव्हा मला खांडेकरांचा फोन आला त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं की हे पुस्तक आपण शोधलं पाहिजे आणि या पुस्तकावर बोललं पाहिजे. कारण नुसता भाषावार प्रांत रचना, कारण मुळामध्ये भाषा ही एक सामाजिक संस्था आहे, लक्षात घ्या. आणि ही सामाजिक संस्था अभ्यासत असताना बाबासाहेब जर आपण या अनुषंगाने उभे केले तर भाषा तज्ञ आहे बाबासाहेब. कारण नुसती भाषेला सामाजिक संदर्भ असतात, भाषेला सांस्कृतिक संदर्भ असतात, भाषेला राजकीय संदर्भ असतात, भाषेला धार्मिक संदर्भ असतात. म्हणून भाषा ही समाजापासून अलग होऊ शकत नाही. म्हणून भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा या अनुषंगानं जर विचार बघितला तर भाषा तज्ञ आंबेडकर आपल्यासमोर उभे राहतात. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की थंड डोक्याने युक्तिवादाच्या बळावर हा भाषावार प्रांत रचनेचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. आणि त्यांनी जे लिहिलं त्याच्यानंतर उपस्थित नसताना पार्लमेंटमध्ये त्याचं स्वरूप जे आहे ते पुस्तक रूपानं पुन्हा बाबासाहेबांच्या नंतर हे आलेलं आहे. आणि म्हणून आज आपल्याला या विषयावर चर्चा करताना जो आयोग नेमला होता त्या आयोगाचं नेमकं कार्य काय, केवळ भाषावर किंवा भाषावाद
किंवा भाषाच्या अनुषंगानं चर्चा करणे असा आयोगाचा उद्देश नाही. भारतीय संविधानामधलं 3रं कलम जर बघितलं तर त्या 3ऱ्या कलमामध्ये 2 म्हणजे नवीन राज्य निर्मिती करण्याचा अधिकार या कलमामध्ये आहे. आणि त्याच्याच अनुषंगाने सगळ्या देशातून भाषावार राज्य पुनर्रचना व्हावी अशी मागणी होत होती. त्यावेळी जोर धरला होता. तेव्हा राज्य पुनर्रचना आयोगाची नेमणूक करण्यात आली. सगळीकडे चर्चा चालू होती. भाषावर प्रांतरचना झाली पाहिजे अशी चर्चा चालू होती. आणि त्यावेळेस पंडित नेहरू सरकारने हा आयोग नेमला आणि त्या आयोगाने केंद्र सरकारला शिफारस केली आणि अहवाल दाखल केला. आणि आयोगाच्या मूळ शिफारसीमध्ये बदल करून दिनांक 11 ऑगस्ट 1956 हे विधेयक सभागृहामध्ये मान्य झालं. तेव्हाच भाषावार प्रांतरचना हा निकष समोर ठेवून हैदराबाद राज्य न ठेवता हैदराबाद रहित तेलुगू भाषिकांचे विशाल आंध्र राज्यामध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं आणि महाविदर्भ राज्याचा समावेश मुंबई द्विभाषिक राज्यामध्ये करण्यात आला. अशा प्रकारे या अहवालाच्या शिफारशीनुसार एकूण कायद्यानुसार 14 घटक राज्य व 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. वास्तविक पाहता देश काळ परत म्हणजे काळाच्या नुसार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले. पुन्हा 22 घटक राज्य आज झाले. 9 केंद्रशासित प्रदेश पुन्हा अस्तित्वात आले. या सगळ्याचा सखोल अभ्यास त्या काळामध्ये जर कुणी केला असेल तर तो बाबासाहेबांनी केला. आयोगाने ही सगळी केलेली शिफारस बाबासाहेबांनी अभ्यासली आणि बाबासाहेबांनी त्या आयोगाला इशारा द्यायला प्रारंभ केला. लक्षात घ्या, बाबासाहेब त्यांना इशारा देतात की लोकसंख्येच्या आकाराने हा अभ्यास आपल्याला मांडावा लागेल. प्रत्येक संघराज्याचा आकार समसमान ठेवण्याची आवश्यकता असल्याचे बाबासाहेब सांगतात. म्हणजे हा भाषावार प्रांतरचनेचा अहवालाची अंमलबजावणी करताना मुळामध्ये प्रत्येक प्रदेशाची लोकसंख्या अभ्यासली पाहिजे. प्रत्येक संघराज्याचा आकार समसमान ठेवावा लागेल. बाबासाहेब म्हणतात आयोगामध्ये केलेली जी राज्याची क्षेत्रीय दृष्ट्या जी मांडणी आहे ही विजोड आहे. बाबासाहेब संसदेमध्ये सभागृहामध्ये ही चर्चा होताना नव्हते. पुन्हा बाबासाहेबांनी लिहिलेलं हे भाषण आहे, हा निबंध आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की क्षेत्रीय दृष्ट्या हे सगळं विजोड आहे, म्हणजे मान्य होत नाही. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यामधील संबंधाचे संतुलन यामध्ये मांडले जात नाही किंवा यामध्ये कुठे सापडत नाही. उत्तर भारत आणि दक्षिण भारतामधलं संतुलन बाबासाहेब मानतात. म्हणजे हा विषय पुन्हा एकदा सांगतो की बाबासाहेबांचं जे पुस्तक आहे महाराष्ट्र एक भाषिक राज्य, हे पुस्तक वेगळं आहे आणि जे आज आपण भाषावार प्रांतरचनेचा विचार करतो ते पुस्तक वेगळं आहे. लक्षात घ्या, दोन्हींची एकत्र गफलत करू नका. असो, आणि मग बाबासाहेब उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा विचार करतात. यावरून असे स्पष्ट होते की भाषावार राज्य पुनर्रचनेच्या पुरख्याखाली भारताचे जे तुकडे करण्याची जी योजना राखली आहे ही योजना आपण हाणून पाडली पाहिजे असे बाबासाहेब सांगतात. म्हणजे बाबासाहेबांचीच वाक्यात सगळे लक्षात घ्या. माझ्या मनाचं मी काही सांगणार नाही कारण त्याच्या पुस्तकावर बोलायचं आहे. हा नागिनीचा विषारी फुटकार आहे. म्हणजे बाबासाहेब भाषेला आणि या प्रांतरचनेला किती महत्व देतात बघा. हा विषारी डाव आहे असं म्हणतात. भारतीय संघराज्याचे स्वरूप काही आजही म्हणजे सुधारलेल्या आजची जर प्रासंगिकता बघते, बाबासाहेब त्यावेळेस म्हणाले होते ही कवी कल्पना आहे, ही आजही कवी कल्पनाच असल्याचे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. कारण भाषिक वादाच्या ज्या काही मर्यादा आहेत त्यावर बाबासाहेबांनी विचार केला. लक्षात घ्या, प्रामुख्याने भाषावार राज्यरचनेचे जे फायदे आणि तोटे आहेत याच्यावर बाबासाहेब बोलतात. कारण या मुद्द्याचा संबंध बाबासाहेब डायरेक्ट आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडताना आपल्याला दिसतात. मग बाबासाहेबांना का अपेक्षित आहे
एक राज्य एक भाषा हा जागतिक सिद्धांत बाबासाहेब सांगतात, लक्षात घ्या. जर्मनी, फ्रान्स, इटली इथल्या घटना बाबासाहेब तपासतात आणि आपल्याला सांगतात ते अभ्यासात. इंग्लंड, अमेरिकेच्या सुद्धा घटनांचा बाबासाहेब दाखले देतात. आणि या अहवाल जर आपण पाहिला तर एक राज्य एक भाषा हा राष्ट्राला भारतामध्ये जर तुम्हाला राबवायचा असेल तर तो धोका आहे असं बाबासाहेब म्हणतात. ऑस्ट्रिया आणि तुर्कस्तान हे प्रभावशाली राज्य होते, बहुभाषिक राज्य होते, पण ते मोडकळीस आले आणि आपण ऑस्ट्रिया तुर्कस्तान सारखे आहोत. जर आपण प्रांतिक राज्य कारभारात अशाच बहुभाषिकत्वाचा जर प्रयोग केला तर आपण त्याच गतीला जाऊ, आपला ऱ्हास होईल आणि तो धोका पत्करायला बाबासाहेब तयार नाहीत, लक्षात घ्या. म्हणून एकूण पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर एक भाषा एक राज्य ही बाबासाहेबांची प्रामुख्याने मांडणी आहे. तरच आपण टिकू, नाहीतर आपण अस्थिर होऊ. कारण बाबासाहेब म्हणतात राज्याची स्थापना एक दुसऱ्याच्या सहानुभूतीवर, भावनेवर अधिष्ठित असते. आत्मीयतेने बाबासाहेब या प्रश्नाकडे पाहतात. विविधतेत एकता शोधताना बाबासाहेब हा महत्वाचा मुद्दा म्हणतात की आर्थिक व सामाजिक दृष्ट्या आपल्याकडे विषमता असली तरी सहानुभूतीच्या अनुषंगाने, भावनिकतेच्या अनुषंगाने भाषा ही भावनिकतेशी निगडीत आहे आणि ती भावनिकता असल्यामुळे एकमेकाचा विचार करून, एकमेकाच्या भावनेचा विचार करून समाज एकत्र येत असतो असं बाबासाहेब युक्तिवाद लावतात. आणि बाबासाहेब म्हणतात की सहानुभूतीची भावना ही भावनाच सुस्थिर लोकशाही राज्याचा पाया ठरू शकते. आणि म्हणून आपण एक भाषा एक राज्य आणि म्हणून एक भाषिक राज्याची आवश्यकता असताना बाबासाहेब दोन महत्वाचे मुद्दे सांगतात. बाबासाहेब सांगतात दुसऱ्याबद्दल सहानुभूतीची भावना ही सातत्याने ठेवली पाहिजे आणि ती ठेवण्याचे जे माध्यम आहे ते भाषा करत असते, लक्षात घ्या. आणि दुसरं सांगतात नेतृत्वासाठी गटबाजी आणि राजकारण ही भारतातील भेदनीती जी आहे ही भेदनीती आपल्यासाठी घातक आहे. म्हणजे बाबासाहेबांनी पहिला जो मुद्दा सांगितला तो मुद्दा आहे दुसऱ्याबद्दल सहानुभूती आपण भाषेच्या माध्यमातून राखू शकतो. आणि हे जर टिकवायचं असेल तर आपल्यातली भेदनीती ती काढून टाकली पाहिजे. बहुभाषिक राज्याची या आयोगाने जी शिफारस केलेली आहे ती बहुभाषिक राज्य कसे अपयशी झाले आहे याचे बाबासाहेब उदाहरण देतात. ते मुंबईचं उदाहरण देतात. मुंबई द्विभाषिक आहे, बहुभाषिक आहे, पण बाबासाहेब म्हणतात या शिफारसीमध्ये या आयोगानं मांडलेला जो हा मुद्दा आहे बहुभाषिक मुंबई असावी हा जो मांडलेला मुद्दा आहे हा मुद्दा वाचून मला विस्मयाचा धक्का बसलाय. कारण महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातला कलह बाबासाहेबांच्या काळातही होता आणि आजच्या प्रासंगिकतेमध्येही तो खूप महत्वाचा असा विषय या ठिकाणी झालेला आहे. त्याही वेळी कलह होताच. दुसरं उदाहरण बाबासाहेब सांगतात मद्रास, भारत पाकिस्तानची फाळणी ही सगळे मुद्दे या अनुषंगाने द्विभाषिक बहुभाषिक राज्य निर्मितीच्या अनुषंगाने बाबासाहेबांनी मांडलेले आपल्याला या पुस्तकात महत्व. तर महत्वाचे कारण बाबासाहेब सांगतात की एक राज्य एक भाषा असं म्हणताना जातीय वैमनस्य व सांस्कृतिक संघर्ष हा राष्ट्रीय एकात्मतेला केवळ आणि केवळ भाषेमुळे तडा देऊ शकतो. आणि आपल्याला जर जातीय वैमनस्य आणि सांस्कृतिक संघर्ष जर टाळायचा असेल तर त्याच्यासाठी एक भाषा किती महत्वाची आहे. आणि जर आपण ही नाही स्वीकारलं तर आपल्याला धोका आहे असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब लगेच उदाहरण देतात तामिळ आंध्राचे किंवा आंध्र तामिळाचे जे द्वेष आहेत हे द्वेष या अनुषंगानं खूप अगदी मुळातून पाहिले पाहिजेत. आंध्र महाराष्ट्र आहेत ही जी राज्याची आपण नावे आज बघत आहोत ही सगळी राज्य आज कर्नाटकचा सीमा भागाचा बेळगावचा प्रश्न याच अनुषंगानं एकमेकाला भाषेच्या अनुषंगानं पाण्यात पाहणारी माणसं, द्वेष निर्माण करणारी माणसं
या ठिकाणी आहेत. आणि बाबासाहेब सांगतात हे काही निसर्ग निर्मित नाही. किती संदर्भ महत्वाचा आहे. हे सगळं भाषेच्या अनुषंगानं तुमच्या माझ्यामधले जे भेद आहेत हे मानव निर्मित आहेत. हे सगळे तऱ्हेच्या लोकांना शासनानं जर याला मान्यता दिली तर समाज एकत्र येऊ शकतो. जोपर्यंत शासनातील भाषिक गटांची परस्पर विरोधी एकत्रित करण्याची बळजबरी अस्तित्वात येत नाही तोपर्यंत येथे शांतता आणि इथल्या व्यवस्थेला सुबुद्धी लाभणार नाही. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरची पुन्हा बाबासाहेब उदाहरणं देतात की समाजाची बौद्धिक पातळी पाहून हे सगळे निर्णय घेतले पाहिजेत. आणि बाबासाहेब तो अभ्यास या पुस्तकामध्ये मांडला. कॅनडा असेल, स्वित्झर्लंड असेल, दक्षिण आफ्रिका असेल, येथे बहुभाषिक राज्य आहेत असं म्हणतात बाबासाहेब. पण तेथील लोकांच्या बुद्धीची पातळी आणि आपल्याकडील लोकांच्या बुद्धीची पातळीमध्ये प्रचंड फरक आहे, प्रचंड अंतर आहे, प्रचंड दरी आहे. कारण त्या ठिकाणी परस्परामध्ये एकमेकाविषयीचे प्रेमाचे दुवे आहेत ते इतके घट्ट आहेत ती भाषेमुळे एकत्र, संस्कृतीमुळे एकत्र येऊ शकतात. ते आपल्याकडे होऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक घटकांचा विचार केला तर आयोगाने मांडलेल्या शिफारशीची पुनर्मांडणी किंवा पुनर्विचार व्हावा असं बाबासाहेब सांगतात. भाषावार राज्य रचना करण्याची जी 2 कारणं आहेत त्यामधलं पहिलं कारण बाबासाहेब सांगतात लोकशाहीचे कार्य सुगम रीतीने चालू राहील आणि कोणत्याही तऱ्हेचा जाती व सांस्कृतिक दगडा निर्माण नाही, जो मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं. सर्व राष्ट्रांनी हा मार्ग स्वीकारणे अत्यंत महत्वाचा आहे आणि हाच मार्ग भारताला प्रगतीची वाट दाखवू शकेल. नाहीतर प्रगती होईल या आशेवरच आपणाला या ठिकाणी राहावं लागेल. प्रादेशिक रचनेचा बाबासाहेब अभ्यास करतात. कारण जर तिथं प्रादेशाची एकच भाषा असेल, एकच राज्य असेल तर तिथं स्थिर सरकार भेटेल, त्यांच्यामध्ये राष्ट्रीय भावना निर्माण होईल. एकाच राज्यात जर अनेक भाषा असतील तर त्या प्रत्येक भाषेचं विलग राज्य होईल. प्रत्येक जण शत्रुत्वाने वागेल, स्पर्धा सुरू होईल, आपापसामध्ये लढाया सुरू होतील. आणि म्हणून हा धोका टाळण्यासाठी बाबासाहेबांनी हा मार्ग सांगितलाय. प्रादेशिक भाषा ही राज्याची संपर्क भाषा असावी असं म्हणतात बाबासाहेब. एक भाषा एक राज्य सांगताना मराठवाडा आहे, मराठवाड्याची म्हणजे मराठीच भाषा ही व्यवहाराची भाषा असली पाहिजे. गुजरात आहे, राजस्थान आहे, प्रत्येक राज्याची प्रादेशिक भाषा ही त्यांची संपर्काची भाषा असली पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. आपण जे इकडे हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून गौरवित असतो किंवा म्हणजे आपण या ठिकाणी म्हणत असतो, तेव्हा हिंदी राष्ट्रभाषा कशी झाली याच्या जर मुळामध्ये जायचं असेल तर हे पुस्तक, या पुस्तकातले संदर्भ अत्यंत महत्वाचे आहेत असं मला वाटतं. बघा बाबासाहेब काय म्हणतात, हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा असावी, इंग्रजी चालू ठेवावी. बाबासाहेबांनी कोणत्याच भाषेला विरोध केला नाही, परंतु बाबासाहेब सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक गोष्टीतून या मुद्द्याकडे पाहतात. एकच भाषा असेल तर इतकी संस्कृती टिकेल, एकच भाषा असेल तर इतकं राजकारण स्थिर राहील, एकच भाषा असेल तर इथं सामाजिक सलोखा राखला जाईल. आपणाला प्रगतीसाठी इंग्रजी ठेवा म्हणतात, राष्ट्रभाषा म्हणून हिंदी स्वीकारा म्हणतात. एक भाषा जर असेल तर एकमेकांना मानसिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या आपण एकमेकाला आकर्षित करू शकतो. 2 भाषा एकमेकाला प्रतिसारतात म्हणजे भेद निर्माण करतात. म्हणून हा नियम या ठिकाणी लागू होत नाही किंवा लागू होत नाही असं बाबासाहेब सांगतात. संस्कृती रक्षणाचं काम भाषा करते असे बाबासाहेब या पुस्तकात सांगतात. भारतीयांना एकत्र एकसंघ मानण्याचं काम भाषा करते. संस्कृतीचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम भाषा करते. त्यासाठी बाबासाहेब हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून वापर करतात. एकच भाषा असावी राष्ट्रभाषा, आणि त्यांनी हिंदीचा या ठिकाणी पुरस्कार किंवा शिफारस केलेली आहे. अशी एकच भाषा स्वीकारावी
नाहीतर पुन्हा संघर्ष निर्माण होईल, तो देश पातळीवर बाबासाहेब सांगतात. आणि बाबासाहेब सरळ या पुस्तकामध्ये सांगतात की पाकिस्तान पासून जो भारत वेगळा झाला याच्यामध्ये मी केलेल्या शिफारशीचा फार मोठा वाटा आहे असं बाबासाहेब म्हणतात. कारण याचा मला मोठा आनंद आहे. जर भारत पाकिस्तान जर वेगळे झाले नसते तर मुसलमानांचं हिंदूवर वर्चस्व राहिलं असतं. आता आपण आज जर पाहिलं तर आजही ते आहेच. भारत हा अखंड ठेवायचा असेल तर एक राष्ट्रीय भाषा असावी आणि प्रांत रचने म्हणजे या प्रादेशिक भाषेला महत्व द्यावं, हे बाबासाहेबांचं सुतोवाच, बाबासाहेबांचा हा निष्कर्ष या पुस्तकातून आपल्यापुढे येतो. भाषावर राज्य म्हणजे बाबासाहेब सांगतात एकच भाषा बोलणाराला एकाच राज्यात सामील करून त्यांच्यावर एकाच राज्याची अधिसत्ता असावी. भारताच्या लोकसंख्येचा जर जवळपास विचार केला तर 48% लोक हे हिंदी बोलतात. म्हणून बाबासाहेबांनी संविधानातलं 115वं जे कलम आहे हे कलम केवळ आणि केवळ राष्ट्रभाषेसाठीच या ठिकाणी ठेवलेलं आहे. बाबासाहेबांनी या हिंदी भाषेसाठी म्हणजे मतदान जेव्हा झालं राष्ट्रभाषा व्हावी 78 पैकी 78 विरुद्ध 77 अशी या ठिकाणी मतदान झालं आणि एक मतदान जास्त असल्यामुळं आज जी हिंदी राष्ट्रभाषा म्हणून मिरवते आहे, एक मताने हिंदी ही राष्ट्रभाषा झाली आहे हे या पुस्तकात बाबासाहेबांनी नमूद केले. आणि म्हणून उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचं विश्लेषण करताना श्री राजगोपालाचार्यांनी जी पुनर्रचनेची जी या ठिकाणी स्वीकार केला होता त्याचं 27 नोव्हेंबर 1955 टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक पत्रक प्रसिद्ध झालं. त्यावरही बाबासाहेबांनी खूप चांगलं उत्तर दिले. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या विचार न करता राजगोपालाचारी यांनी हे मत मांडले भाषावार प्रांत रचनेच्या समस्येचा जो मार्ग आहे आणि भाषेच्या माध्यमातून राज्याचे विभाजन कसे झाले, बिहार, मध्य प्रदेश, उत्तरीय राज्य याच्या अनुषंगानं खूप चांगली चर्चा या पुस्तकामध्ये आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, पुन्हा सांगतात की एका भाषिकाचे राज्य बनवले पाहिजे हा सिद्धांत पुराशी बाळगून त्याशिवाय आपल्याला पर्याय होणार नाही. कुणाच्याही दडपणाखाली येऊन जर आपण बहुभाषिक राज्य निर्मिती केली तर तो भारतीय समाज व्यवस्थेला धोका आहे. एक राज्य एक भाषा हाच नियम एक भाषिकांचे एकापेक्षा अधिक सोयीच्या राज्यात विभागणी करता तर तोही आपल्याला धोका आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि महाराष्ट्राविषयी आणि मुंबईविषयी स्वतंत्र याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. त्या पुस्तकामध्ये ही स्वतंत्र चर्चा आहेच, परंतु महाराष्ट्राचा भाषिक अंगाने जर विचार केला, अभ्यास केला तर बरेच वादंग माजलेले आपल्याला आजही दिसतात आणि तेव्हाही होतेच. बहुभाषिक राज्यात महाराष्ट्राची स्थिती समाधानकारक नाही. केवळ मुंबईचा जर आपण विचार केला तर प्रचंड विश्लेषणात्मक या छोट्या निबंधामध्ये मुंबईविषयी चर्चा केली हे लक्षात येतं. मुंबईने बहुभाषिक राज्य म्हणूनच मिरवावं असं जर कोणाला वाटत असेल तर ते वाटणं म्हणजे विकृतपणाचं लक्षण आहे हे बाबासाहेब या ठिकाणी सांगायला विसरत नाहीत. लक्षात घ्या. काय म्हणतात की जर आपण हा जर मुद्दा घेतला, मुंबईला जर बहुभाषिक करायचं ठरवलं तर बहुभाषिक राज्यात महाराष्ट्रीयांना काय अनुभव आलाय तर त्या काळच्या मंत्रिमंडळाचं बाबासाहेबांनी या ठिकाणी उदाहरण दिले. कारण आजही आपण बघितलं तर परराज्यातील परप्रांतीयातील लोकांचं वर्चस्व या ठिकाणी आहे. बाबासाहेब सांगतात मंत्रिमंडळामध्ये गुजरातचे 4 मंत्री, मराठा 4 मंत्री आणि कानडी 1 मंत्री आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बाहेरून आलेली जी ही सगळी मंत्री आहेत यांची जर संख्या बघितली तर आपल्याला जवळपास बरोबरीच किंवा महाराष्ट्रापेक्षा जास्त संधी परप्रांतीयांना मंत्रिमंडळात या ठिकाणी दिलेली आपल्याला बघायला मिळते. गुजरातचे मंत्री कोण कोण होते? मुरारजी देसाई होते, दिनकरराव देसाई होते, जीवनराव मेहता होते, शांतीलाल शहा होते. आणि म्हणून हे आपल्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या विकासावर जर पैसा खर्च कोणता झाला असेल तर बाबासाहेब म्हणतात की इथल्या मंत्र्यांनी तिकडल्या याच्यावर या ठिकाणी खर्च केलेला दिसतो. यातून मुंबईने बाहेर पडावे. कोणीही कितीही दोष दिला, केंद्रातील लोकांनी काही जरी म्हटलं तरी मुंबईनं या भानगडीमध्ये अडकू नये. बहुभाषिक राज्याची कल्पनाच बाबासाहेब मुळामध्ये झुगारून लावतात. लक्षात घ्या. अगदी
वस्तुनिष्ठ पद्धतीने आणि कठोर पद्धतीने बाबासाहेबांनी हा विषय हाताळलेला आहे. त्याचे मूळ तपासून पहा आणि मुळावर घाव घाला. कारण मुंबई शहरामध्ये मराठी भाषिक हे 48% आहेत. आणि म्हणून बाबासाहेब निष्कर्ष मांडतात की 1941ची शिरगंती पहा. भौगोलिक दृष्ट्या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रीयन हे अल्पसंख्याक आहेत म्हणतात. कारण आपण जर त्याच्यामध्ये बघितलं, आणि हे वाक्य बाबासाहेब सांगतात, हे वाक्य माझं नाही, भौगोलिक दृष्ट्या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रीयन हे अल्पसंख्याक आहेत, हे त्या काळचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचं हे वाक्य आहे. आणि बाबासाहेबांनी ते वाक्य या पुस्तकामध्ये घेतलंय. आजची प्रासंगिकता बघितली तर मुंबई शहरामध्ये नागरिकत्वावर आजही निर्बंध घालणारा असा कोणताही स्थानिक कायदा नाही. आणि म्हणूनच मुंबई हे एके दिवशी परप्रांतीयांच्या, म्हणजे आज एक तशा पद्धतीने गेलेलीच आहे. म्हणून आजही परप्रांतीयांची वाढती संख्या जर आपण बघितली तर हे सगळे बाबासाहेबांचे धोके आज बाबासाहेबांच्या काळापेक्षा कितीतरी पटीनं या ठिकाणी वाढलेले आहेत हे आपल्याला दिसतं. मुंबई येथील महाराष्ट्र व हैदराबाद येथील मराठवाडा, त्यावेळेचा हैदराबाद संस्थानातील मराठवाडा याविषयी या पुस्तकामध्ये बाबासाहेब म्हणतात. दोन्ही महाराष्ट्रांना एकरूप करून पूर्व महाराष्ट्राची सांगड घालू नये. बाबासाहेब सांगतात मराठवाड्यानं हे स्वतंत्र व्हावं भाषिकांगानं आणि मुंबईनं स्वतंत्र व्हावं. मराठवाडा व आजच्या मुंबईतील मराठी भाग यांनाच 2 राज्य म्हणून निर्मिती मान्यता द्यावी, ही बाबासाहेबांची योजना होती. ते म्हणतात मी मुंबई राज्यातील 6 जिल्हे मराठवाड्यामध्ये घालू इच्छितो. बाबासाहेबांनी किती अभ्यास केला. कारण का, तिकडले रीतिरिवाज वेगळे आहेत, तिकडल्या जीवन जगण्याच्या पद्धती मुंबईच्या वेगळ्या आहेत, मराठवाड्यातल्या वेगळ्या आहेत. आणि बाबासाहेब म्हणतात की रीतिरिवाजाप्रमाणे सामाजिक सांस्कृतिक परस्परांच्या संबंधीने प्रांत रचना झाली पाहिजे. गुजरात आणि हिंदी भाषिकापासून वेगळे असलेले स्वतंत्र महाराष्ट्र असावे, याचा मी पाठपुरावा करतो, असं बाबासाहेब. पुणे विद्यापीठाचा बाबासाहेबांनी यात मुद्दा मांडलाय. मराठवाड्यात त्या शिक्षणाबद्दलचं या ठिकाणी बाबासाहेबांनी धोरण टाकले. केवळ भाषेच्या अनुषंगानं जर हे पुस्तक तुम्ही बघत असाल तर ते पुस्तक आपल्याला समजत नाही. आणि बाबासाहेबांनी शिक्षणापासून संस्कृतीपर्यंत एकूण यामध्ये मांडलेले मुद्दे अतिशय दूरगामी, अतिशय महत्वपूर्ण, दूरदृष्टीनं हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. खरं तर हे पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटलं की बाबासाहेब या चर्चेवेळेस पार्लमेंटमध्ये असायला पाहिजे होते, परंतु ते म्हणजे प्रकृती अस्वस्थ्यामुळे बाबासाहेब त्या ठिकाणी नव्हते. बाबासाहेबांनी आजमध्ये केलेली राजकारणाची चर्चा जी आहे ती चर्चा आजही किती महत्वाची आहे बघा. मुंबई राज्याचा मुख्यमंत्री हा मराठी भाषिक व्हायला पाहिजे होता, बाबासाहेब सांगतात, पण तो झाला नाही. कारण श्रीमान हिरे हे जे एक नाव होतं, हे एक नाव फॉर्म भरलेला होता, परंतु काँग्रेसनं त्यांना खाली बसायला लावलं. काँग्रेसनं ठराव घेतला आणि मोरारजी देसाईंना या ठिकाणी काँग्रेसनं मुख्यमंत्री केलं. आणि बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं, अधिक कठोर परीक्षण बाबासाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे की मराठी राजकारण कमजोर आहे. बघा आजची प्रासंगिकता काय आहे. हे पुस्तक किती महत्वाचं आहे बघा. मराठी राजकारण कमजोर आहे बाबासाहेब लिहितात. टिळक, गोखले, रानडे यांच्या कोणामध्ये ही धमक नव्हती की श्रीमान हिरे यांना मुख्यमंत्री करण्याची आणि मोरारजी देसाई यांना टाळण्याची. म्हणून बाबासाहेब म्हणतात की आपापलं भाषिक एक राज्य त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. याकरिता महाराष्ट्रीयांना राजकारणे धडे देण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं. आज पुन्हा आपण सांगूया, महाराष्ट्रीयांना, मराठी माणसांना, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे त्यांना राजकारणाचे धडे देण्याची गरज आहे. कारण बाबासाहेबांनी मराठा या शब्दांचा वापर जो आहे तो 2 अर्थांनी सांगितला. तो आपल्या सगळ्याला माहिती आहे, पण तो पुस्तकातला संदर्भ आहे मी सांगतो. मराठी भाषा बोलणारे आणि जात या अर्थाने. परंतु मराठवाड्याची स्थिती कशी झाली आहे त्यात एक मोठं उदाहरणच आजोबांनी नातवाला विचारलेलं या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मोठ्या झाडाखाली छोटी झाडं खुरटी होतात, तसं मराठवाडा हा महाराष्ट्रीय मुंबईच्या किंवा महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या या मोठ्या झाडाखाली त्याची वाढ झाली नाही.
आणि म्हणून मराठवाड्यानं भाषिक अंगानं या ठिकाणी बाहेर पडावं असं बाबासाहेब सांगतात. आणि बाबासाहेबांचे जे विचार विनिमय आहेत त्या तत्वांची चर्चा करताना अतिशय महत्वाच्या मुद्द्याचा या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. मला वाटतं पुस्तकामध्ये अनेक मोठा भाग आहे, परंतु मी 40-45 मिनिटं 30 ते 35 मिनिटच बोलणार होतो, परंतु वेळ झालेली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर जर आपण पाहिलं तर घटक राज्य निर्मितीच्या कार्याला मोठ्या प्रमाणामध्ये गती आहे. आपण जर आजची प्रासंगिकता बघितली तर 1960 नंतर मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आसाम विभक्त झाले. पंजाब व हरियाणा, हिमालय प्रदेश यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. तसेच मणिपूर व त्रिपुरा या राज्यांना घटक राज्य म्हणून प्राप्त झालेला दर्जाही ठळक आपल्याला उदाहरण म्हणून सांगता येतील. परंतु भारतात भाषावार प्रांत रचनेच्या संदर्भात वेगवेगळ्या तक्रारी विविध स्वरूपामध्ये आजही सुरूच असल्याचे दिसते. तत्कालीन सरकारने काही गोष्टी जनतेवर लादल्या, परंतु तेव्हाच योग्य निर्णय तो भाषेचा होऊ शकला नाही. प्रांतातला समतोल आज राखला गेला ना असता तर आजचे हे जे होणारे जे वाद आहेत हे वाद्य कदाचित या ठिकाणी निर्माण झाले नसते. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं की भाषावार प्रांत रचनेच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतातील कोणताही माणूस हा प्रथमतः भारतीय व अंतिमता भारतीय असला पाहिजे. तो एकात्म नागरिकत्वाची त्याला जाणीव निर्माण करायची असेल तर भाषा हा खूप महत्वाचा घटक या ठिकाणी असायला पाहिजे असं बाबासाहेब सांगतात. भाषिक प्रांतरचना निर्माण करणे ही गोष्ट लोकशाही प्रणालीला अत्यंत पोषक वातावरण निर्माण करणारी आहे. बहुभाषिक राज्यातील लोकशाहीचा भाषिक राज्यातील जर लोकशाही संसदीय परंपरेला अधिक पोषक ठरत असली तर आपणाला या ठिकाणी धोका मगाशी म्हटल्याप्रमाणे संभवतो. आणि म्हणून भाषावार प्रांतरचना हे प्रकरण निव्वळ महाराष्ट्रापुरते नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याचा जो काळ येत होता तो काळ चालू होता. या काळाच्या अनुषंगानं या पुस्तकाची भावी भारताची सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी घडी व्यवस्थित बसविण्यासाठी जी म्हणून काही विविध राजकीय नेते व राजकीय पक्षामध्ये खलबते होत होती. महात्मा गांधीजींचे असे मत होते की सर्वसामान्य लोकांना राजकीय बाबतीत स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये आपल्याला सामावून घ्यावा लागेल, तर काँग्रेसने आपल्या व्यवहारात स्थानिक पातळीवर स्थानिक भाषेचा, लोकभाषेचा वापर केला पाहिजे. त्यानुसार त्यांनी ह्या अहवालाची निर्मिती केलेली होती. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात अजून स्वातंत्र्य मिळणे खूप लांब आहे, परंतु ही जी छोटी छोटी राज्य आहेत ही भाषेच्या अंगानं एकत्र जोडली पाहिजे. आणि भाषिक वेगळे प्रांत जर बनले तर बाबासाहेब अनेक युरोप खंडातील राष्ट्राचा या ठिकाणी संदर्भ देतात. एकूणच आपण जर या पुस्तकाकडे पाहिलं तर हे पुस्तक केवळ भाषेच्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी वाचून थांबता येणार नाही. कारण भाषिक राज्याच्या कल्पनेचा पूर्णतः आपण या ठिकाणी एक राज्य एक भाषा हा स्वीकार केला पाहिजे. तत्वाला अनुसरूनच या ठिकाणी एकाच भाषिकांचे राज्य असायला पाहिजे असा बाबासाहेब निष्कर्ष करतात. म्हणून या तत्वाची गल्लत करता कामा नये. एक भाषा एक राज्य हे जे तत्व मी मानतोय याची गल्लत करता कामा नये असं म्हणतात. त्या लोकांचे क्षेत्र, लोकसंख्या आणि परिस्थिती भिन्नता याचा विचार न करता ते लोक एकच भाषा बोलतात म्हणून त्यांना एकाच राज्यात आपण समाविष्ट केलं पाहिजे. म्हणजे मुंबई संयुक्त राज्य आणि म्हणून एकच भाषा बोलणाऱ्याचे मोठे राज्य तोडून अनेक राज्य निर्माण केली तर आपणाला या ठिकाणी योग्य होणार नाही. म्हणून सफल व कार्यक्षम प्रशासनासाठी प्रादेशिक भाषेला महत्त्व द्या. निरनिराळ्या विभागांच्या गरजा लक्षात घ्या आणि नंतरच या अहवालाचा या ठिकाणी स्वीकार करा असं बाबासाहेब म्हणतात. मला या ठिकाणी खरं तर मी जास्त बोललो. सर्वजित बनसोडे, राहुल खांडेकर, हर्षेश फुल आणि गाणार या आमच्या तरुण मित्राने मला या ठिकाणी संधी दिली. वास्तविक पाहता या पुस्तकावर बोलायची माझी खूप इच्छा होती. मी बरेच मुद्दे या ठिकाणी जशाच तसे पुस्तकातली टिपणं काढून या ठिकाणी बोललेलं आहे, कारण ते मला तसंच बोलायचं होतं. आणि आपणा सर्वांचं या ठिकाणी अगदी आमची सगळी मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा या टीमला शुभेच्छा देतो. जे काही या ठिकाणी वास्तविक आता आपण चर्चेच्या अनुषंगानं या ठिकाणी घेता आलं असतं, परंतु ती सुविधा फेसबुकवर उपलब्ध नसते. आपण जे व्याख्यानमाला चालवतो त्याच्यावरती सुविधा उपलब्ध असते. पुन्हा एकदा असाच आपण भाषावार प्रांत रचनेच्या संदर्भात एक चर्चा घडवून आणावी असं एक माझ्या डोक्यामध्ये आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम.